ताई, कसे आहेत तुम्ही? मस्त ना? म्हणजे तर आजचा आपला गावचा 5वा दिवस आहे. जत्रा आमच्या झालेल्या आहेत. आमची नानवाची आहे. आम्ही त्यांना सोडवायला पण चाललो आहे आणि तिथे म्हणजे आम्ही गेलो नाही कधी, आम्ही सगळेजण निघालो. आत्या मामा घरी राहिले. तर आत्या मामा येत नाहीत कारण त्याचं असं आहे की मामांना पॅरलेस झाला, त्यामुळे त्यांची एक एक वस्तू घेऊन जावी लागते. डायपर म्हणा, औषधं म्हणा, त्यासाठी त्यांना म्हणजे घेऊन जाणं खूप म्हणजे कठीण आहे. घेऊन जाऊ शकत नाही एका दिवसासाठी तरी नाही, 4-5 दिवसासाठी गोष्ट असेल तर आम्ही घेऊन जाऊ शकतो त्यांना. मग आत्याच बोलल्या नको म्हणून आता आम्ही सगळेजण चाललो आहे. तर आज साखरवाडीच्या गावाला जायचं आहे. पहिल्यांदा आम्ही सगळेजण चाललो आहे, हे पण पहिल्यांदाच चालले. तर चला आपण बघूया साखरवाडी गाव कसं आहे. रस्त्याच्या कडेला बघा वडाची झाडं दिसतात आणि एकदम प्लेन रस्ता आहे. गावचा रस्ता असून पण असं खडबडीत नाही बघण्यासाठी. आणि आता पुढे घाट लागणार आहे. खाली बघा पटरी आहे, वॉटर स्टेशन आहे ना, वॉटरवरून येणारे जाणारे ट्रेन. इथे पेट्रोल पंप आहे. आता आम्ही वाटारला पोचलोय आणि वाटारच्या पेट्रोल पंपच्या इथे येतोय. बघूया इथे पेट्रोल आहे की नाही, कारण की 2 पेट्रोल पंपवरती पेट्रोल तर नव्हतंच. म्हणून आता आपण इथे बघूया आहे का. दिसत आहेत गाड्या, दिसत आहेत. सालपेचा घाट लागलेला आहे. गाड्या बघा कसं टर्न घेऊन जात आहेत. 5:30 घाटात डोंगर बघा किती मोठे आहेत. काय कोण नाही, आपण सगळे चाललोय. आजी, अंकल, सिद्धू दादा, विरू दादा, वेदू, काका काकी, पप्पा, मम्मी आणि दीदी. तू कुठे चालली? फिरायला. वर फिरायला जातोय आम्ही, तुम्ही पण या आमच्या बरोबर. सोबत बोलली का बरोबर बोलली बा? सोबत बोललीस, नाहीतर आमची चुपल्यांदा आमच्या बरोबर या बोलते. बरोबर बरोबर बोलतात. तुझ्या बरोबर आणि आमच्या सोबत. कांद्याच्या गोण्या बघा किती भरून ठेवल्या. संध्याकाळचे नजारे बघा कसे. पप्पा माऊला पण भूक लागली. किती वाव, किती छान दिसत. कॅनल बघा पूर्ण भरलेलं आहे. पाणी बघ किती मोठं आहे कॅनल. पाणी मध्ये कोण नसतं बाळा. वडापाव कुठं भेटतो? साखरवाडी मध्ये साखर कारखाना आहे. इथनं कुठं जायचं? तर बघू शकता इथं साखर कारखाना. बघा गावातली माणसं संध्याकाळची कशी बसतात. अरे मच्छीचं हे केलंय का काय? पाणी यार, अरे तात्या हे बनवलंय. स्विमिंग पूल तात्या कॉन्क्रीटचं बनवलंय. पाणी अरे केवढूसा रोड आहे बघ, एक गाडी जाईल. अरे बापरे, आजी हे बघा केवढासा ब्रिज आहे. जातात का? एवढासा ब्रिज, त्याच्या खाली पाणी. हा, हिला एकदम कट्टुकट आहे गाडी. बरोबर मापात गाडी. आजूबाजूला शेत, रानवाळे बघा आणि त्यात घर. निसर्ग म्हणजे बघावा तसा आहे, जसा पाहिजे तसा निसर्ग आहे. केवढूसा रोड होता आता. एक काय भारी पाणी इकडे. पाणी संध्याकाळचं पाणी किती छान दिसतंय पाटातलं.
इथे बघा आम्हाला इथं 4-5 मुलं होती, त्यांनी सांगितलं तुम्हाला त्या म्हणजे रस्त्यावरती जायचं, तिथे 5 बंगले आहेत, 5 भावांचे 5 बंगले. तर बघा 5 बंगले आहेत. हा 1 2 3 दिसले, आता लांबून दिसत 5 पण सेम आहे, एकच कलर, एकच शेप, एकच साईज. आले बघा. आम्ही 7:08 मिनिटांनी येणार होतो, आता 7:45 झाले, आम्ही आलोय बघा. साबण दे का आता मी शेतीला त्याचं काय आहे का बघ माझं कपडे त्याचं. हळूहळू तोंडात फक्त पाणी घेऊ नका. ए तोंडात पाणी घ्यायचं नाही. पाय मार ओ वेदी गेली. हात पण वर. पाय मार. इथे साबण दे रे. कसले फोटो भाऊ पोरीने दगडावर बस. रात्री आम्ही आलो होतो तर अंधार होता, त्याच्यामुळे काही दाखवायला झालेलं नाही. आता सकाळ झाली, तिथं बघा दाखवतो बघा. हे पाटाचं पाणी सुटले, कालच आले ह्या पाणी. तरीची आता मुलांनी आंघोळ केलेली, आंघोळ झाले बघा. सिद्धू अजून पाण्यात येते बाई, विराज चिव आता इथल्या गावात पण आलेला इथे. बघू शकता तुम्ही, इथे पाणी बघा, भरपूर पाणी आहे गावाला. आणि तुम्ही जे समोर ह्या पाटाच्या पलीकडे बघत असाल ना, तर बघा ड्रॅगन फ्रूटची झाडं आहेत, शेती. ही ड्रॅगन फ्रूटची शेती आहे. आपण बघितली पण नाही कधी, मी तर पहिल्यांदाच बघते ही झाडं ड्रॅगन फ्रूटची. पानं त्याची कशी बघा ना. आणि समोरच पाण्याची टाकी. बघायला छान वाटतं. नारळाची झाडं एकदम शोपीस, असं वाटतं कोकणातच आले, एवढं भारी वाटतं. जागोजागी नारळाची झाड आहेत. सगळ्यांना मजा आली आंघोळ करून. इथं छान वाटतं. ए बेरूचा ड्रेस घे ना. आणि हे हापशा म्हणतात त्याला, पाणी भरतात त्याचं. हापशी बघा, हापशीच्या जवळच पाण्याची टाकी आहे, पाटा आहे, पाटाचं पाणी आहे. किती सुंदर व्ह्यू वाटतोय बघा सकाळ सकाळचा. भरपूर नारळाची झाड आहेत. आणि बघा त्याच्या बाजूलाच हे घर आहे. आणि इथून इंटर घेताना बघा काय किती बकरी आहेत बघा. एवढ्या बकऱ्या आहेत ना बाबा. तर हे बघा, हे गाईचं पिल्लू मी रात्री बघितलंच नव्हतं, आता बघते सकाळ झाल्यावरती. हे आहे 5 महिन्याचं, 5 ते 6 महिन्याचं आहे. आता विचारलं मी सोनीला, अंधारात काहीच दिसलं नाही. आम्हाला यायला भरपूर उशीर झाला. बघा ना बकऱ्या बघा किती. सकाळची थंडी वाजते आणि दुपारचं ऊन, म्हणून आता बघा सावलीला उन्हाला बसलेत. ही जे पिल्लू आहे ना, हे दिसतंय ना, ते तर 4 महिन्याचं आहे. ती त्याची आई आहे, अवती होती फिरते. रात्री दाखवलं होतं पण एवढं दिसत नव्हतं. चला आता आपण पुढे जाऊया, अजून दाखवते. हा यांचा कुत्रा बघा. लगेच अंगावर धावतो, लगेच कोणाला येऊन देत नाही, जाऊन देत नाही, काय नाही. बघा किती ह्याच्या खाली बसले. आणि हे बघा
3 महिन्याचं 3 महिन्याची आहे गायचं पिल्लू. किती सुंदर दिसते ही. किती सुंदर दिसते ते गोंडस. माऊ काय करते? छोटा बेबी घे ना, छोटा बेबी. ते बघ त्या बेबीला उचल, त्या बेबीला उचल. तुझी बहीण इथे बघा ही गाय आहे, तिचं ते होतो पिल्लू. ही पण लाथ मारते मागून. ते हिची आता धार काढतायत. हौसा आमची बघा धार काढते बाबा. त्याचे पाय पकडले तिचे. हे आमचे बघा मामा दूध काढतायत. आले आले बघा, आता गाईचं दूध घेऊन आले आणि हे त्याचं पिल्लू आहे. बघा आईचं दूध बाळाला. अरे अरे झालं, संपवलं ना. देईसपर्यंत पण मग पकड भाऊ, पकड. उचल उचल, नीट पकड, नीट पकड. पाय पकड त्याचे. हा हा, इथे बघ, इथे बघ, इथे बघ. पकडलं ग माझ्या माऊने. नाही काय करत आ कर आ कर. अगं टाकतो टाक टाक तोंडावर पुढे दे. आ कर आ. स्वतःहून तिने असं केलं पाहिजे. हे बघा माऊ बघा. पूर्ण कर. वर खाली काय खाली वाटते जरा. जरा पुढे जा, पुढे जा, पुढे जा, पुढे जा. गोड आहे का? भाऊजी कसा हो तिच्या बरोबर. काय मी आहे बाळा. थोडस ये इथं. हा पुढं. थांब इकडे. असं. ये इथे माऊ, इथे माऊलाच दे. गुदगुल्या होता. पी पी पी. छान लागलं वेदू. लय भारी. आता सकाळचा 4 नाश्ता झालेला आहे आमचा. भरपूर ऊन आहे, भरपूर ऊन आहे. नानवाजी तिथं उभी राहिली बघत. रुसलेत ते, आम्ही जेवण नको म्हटलं म्हणून. आता हौसा आम्हाला कुठे घेऊन चालले काय माहिती. बघूया आता कुठे चालले ग हौसा आम्हाला घेऊन. आत्याच्या घरी. आम्हाला माहिती नाही कुठं राहतात. आता ह्या मॅडम नेते तिथं चालले हळूहळू. बघा बाजूला किती मस्त दिसतंय बघा, पाणी पाणी. आमचं गाव बिचार बिना पाण्याचं आहे आणि हे पाणी पाणी भरलेलं गाव आहे. एवढं उन्हाचं आम्ही डोक्यावरती पदर घेतोय, चपला घातलेत आणि ही बघा बिना चपलीची आले आणि बोलते की मला काय नाही होते. भाऊ उचलून घेत तर बोलते की नाही काय नाही होत. अशी स्ट्रॉंग असतात ह्या मुली गावच्या. खरंच पाय भाजत नाही तुझा बाळा? नाही बघा. अच्छा, ऊन आल्यावरून पाय भाजतात. आता ऊन आलंय, भाजतोय ना? नाही म्हणते तरी, भाजत असेल तरी पण नाही म्हणते. सगळेजण हौसाला आणि सोनीला म्हणतात गाडी आली असती, गाडी आली असती. पण खरंच गाडी आली असती असं वाटते. गाड्यांची निशाण दिसतात चाकांची. पण त्यांना आम्हाला चालतच आणायचं, तो जे दाखवायचं होतं बघा म्हणून. आमचं गाव, वस्ती गाडीमध्ये दिसलं नसतं ना तुम्हाला गाव, म्हणूनच गावाला आलं की असं बघायला भेटतं. बघा गुरच गुर, गाई गुर किती छान सुंदर दिसत. इथं आमची दुसरी आत्या राहते. बघा ही एक आत्या आणि दुसरी आत्या.
सागरची मम्मी आणि आता बघा, सगळेजण बसले. आम्हाला नाही दाखवलं कोणी. आम्हाला स्वतःला दाखवते बघा. आम्ही तिथे बसले. व्हेरी सॉरी. दोघींचं बघा काय चाललंय. आमच्या वेळेचा टेंगे टेंगे काय चालत असतो. आम्ही घरी जाऊन आलो त्या आत्यांच्या, ह्यांच्या आत्या आहेत दुसऱ्या, तिथे आम्हाला हौसा घेऊन गेली होती. आलोय आता बघा परत निघालो उन्हात. हौसाने मुद्दा पण केलं, गाडी आणून दिली नाही. तिने आमचं मांदा चिरवायचं ठरवलंय खरं, म्हणून चालत चालत एवढं मांदा चिरवतात की बघा. आता मी एवढी जाड आहे, थोड्या दिवसांनी बघा बारीक दिसते. आत्याने घेतली बघा, ही एवढी मोठी आत्या ही वेदूची, आमच्या माझ्या चिवची पण आत्या ही आरोही आहे. ही माझ्या चिवची आत्या आहे. आणि आत्यापेक्षा भाचीच ना. भाची बघा किती छोटी का मोठी कळते का. आत्या भाचीचा फोटो काढते उभी राहतं. आणि या मोठ्या आत्या ह्या शोभत आहेत. रस्त्यात आम्हाला बघा आईस्क्रीम वाले भेटलेत, तर लगेच आईस्क्रीम घ्यायची तयारी चालू झालेली आहे. वेदू बसले पप्पाच्या खांद्यावर. ए साईडला हौसा गाडी आली. तिथून आमची आईस्क्रीम पार्टी चालू झालेली आहे. बघू शकता तुम्ही. खावा तुम्ही पण खावा, आम्ही पण खातो. सोनम तर पुढे चालली. उन्हाळा खूप आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी आईस्क्रीम खावा आणि थंड राहावा. हो थंड राहावा, खरंच थंड राहावा. नाहीतर उन्हाळ्याचं बाबा विचारती सोय नाही गावाला. तर इथे बघा ह्यांना भारी वाटते इथं उभं राहून, आणि या म्हशीला बरं वाटते पाण्यात बसून. बघा किती छान वाटत असेल तिला. हे बघा ही झेंडूची बाग आहे, आणि आता फवारणी करतायत ते भाऊ. दिसते, हा दिसते तिथे फवारणी चालू आहे. आणि तो वांगी पण आहे बघा, वांग्याचं झाड पण लावलं. अजून कशाचं आहे बाळा? कोथिंबीर आहे. अच्छा, कोथिंबीर, टोमॅटो, वांगी, ते लांबपर्यंत झेंडूची बाग आहे. चल आपल्याला उशीर होतोय. खालचा खायला आले, काढूया का एखादा रस्ता? तर बघा माऊचं गाणं चालू झालंय. मग कोणतं गाणं बोल परत एकदा. तिथे पाय दुखतात. भाऊ बघा आमचे पाय दुखतात तिथं. लिकीचा हेअरबँड स्वतः घातलाय. भुईमुग आहे, पूर्ण मळा भरलाय बघा. हा गावाला खरंच खूप छान आहे, म्हणजे शेती करायला खूप चांगलं आहे. हे काट्याचं झाड आहे. लांबून बघा आंब्याची बाग कशी भारी दिसते. खूप चांगली लागणार आहे. असं वाटतंय बाबा कधी जाते तिकडे. चला लवकर. माऊचं चाललंय इथं फुलं तोडायचं. हळूहळू तोड. बघू आता आम्ही घराजवळ आलोय, पण हे कशाचं झाड आहे हे मला माहिती नाही. तुम्हाला माहिती आहे का ते तुम्ही मला सांगा. बघा हे काय आहे नक्की तुम्ही सांगा. मला काहीच माहिती नाही कसलं काय फळ आहे का काय आहे ते. अरे ते बघ, असं वाटतं खरोखरच आहे ते. खरोखरच आहे हे बघा. सगळ्यांना असं वाटलं की ते खरं आहे, पण नाही, हे खोटं आहे. त्याच्यात भुसा भरलेला आहे बघा. तर सगळे म्हणतील की गावात माणसं काय करतायत. काय नाही, हे असंच बघा. आपल्याला वाटतंय खरं, पण हे खोटं आहे. त्याच्यात भुसा भरलाय बघा. भुसाच पावड आहे. सुज्ञानाचा निर्मळ जरा भीमासारखा माणूस खरा जन्मा येईल का माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का. पुढारी होईल का सांगा, पुढारी होईल का. मानपानाला कधीला 5 मजली माळीला राजा राणीच्या जोडीला 5 मजली माळीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडी. आमच्या सासूबाई किती भारी गाणं बोलतायत. तर आता त्यांचा पण व्हिडिओ येणारच आहे लवकर युट्यूबला.
तर तुम्ही पण त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा तर खूप गाणी बोलणार आहेत व्हिडिओवरती, म्हणजे त्यांच्या चॅनलवर. तर बघत राहा. हे आमच्या सासूबाई आहेत त्या. चांगलं गाणं बोलत आत्या, एक नंबर. अरे अरे माहिती का आता दिवसभर काकामध्ये पोरं जी आली जेवली नाही ती. आता आम्ही इथून निघालोय पुण्याला. बघा या आत्या याच्या मुली कसा सुकला. तर बघा तुम्हाला हे साखरवाडी गाव कसं वाटलं, तिथलं म्हणजे पाणी, पाटाचं पाणी, काय वड्याचं पाणी, ते कसं वाटलं ते सांगा. हे बघा ही चिलीपिली. आता आम्ही इथून निघालोय. भारी वाटलंय बघा ही चिमणी तर इथं गाडीवरती बसून बोलते आत्या, म्हणजे पुरीची आत्या म्हणते भारी वाटलं. तर तुम्हाला आमचा साखरवाडीचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय. बाय 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 करा. निघालो, चला बाय बाय.